हॅलो, गुड मॉर्निंग. कसे आहात? शिवांजलीज मॉम या आपली यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून स्वागत. तर आज आहे गुरुवार म्हणजे स्वामींचा वार आणि सर्व स्वामी भक्तांचा आवडतीचा दिवस. तर सकाळी छान देवपूजा करून घेतली, त्यानंतर स्वामींचा छान अभिषेक करून घेतला. तारक मंत्र, नित्यसेवा, स्वामींचा अभिषेक, नामस्मरण ही स्वामींची इतकी प्रभावी सेवा आहे ना, की याच्यापासून भरपूर बेनिफिट्स आपल्याला मिळतात. तर कोणाच्या वाईट विचाराने तुमचं काहीही वाईट होणार नसतं, कारण तुमचा कर्ता आणि करविता सदैव तुमच्या पाठीशी उभा असतो. म्हणूनच आपल्या या धकाधकीच्या आणि बिझी शेड्यूलमधून थोडासा वेळ काढून आपण ज्याला आराध्य मानतो अशा कोणत्या तरी देवाची आणि कोणती तरी प्रभावी सेवा केलीच पाहिजे. तर आज मी तुमच्यासोबत लापशीची रेसिपी शेअर करणार आहे. तर लापशी अनेक पद्धतीने बनवली जाते. काही अगदी इन्स्टंट पद्धतीने बनवतात, तर काही अगदी पारंपरिक म्हणजे अगदी स्टेप बाय स्टेप या पद्धतीने बनवतात. तर आज आपण पारंपरिक म्हणजे स्टेप बाय स्टेप पद्धतीने लापशी कशी बनवायची हे पाहणार आहोत. तर त्यासाठी आधी ड्राय इंग्रेडियंट्स घेतले. त्यात सुकं खोबरं घेतलेलं आहे, काजू, खसखस, सुंठ पावडर, बडीशेप आणि शेंगादाणे असं सर्व सामान एका प्लेटमध्ये काढून घेतले. त्यानंतर आपण भरडाच्या कढईत भाजला आहे, त्याच कढईत 2 वाटी गूळ आणि 4 वाटी पाणी घालून गूळ वितळेपर्यंत गरम होऊ द्यायचे आणि हे पाणी गाळून घ्यायचं आहे. कारण गुळात कधी कधी खडे वगैरे असू शकतं ना बारीक बारीक, त्यामुळे हे गाळून पाणी साईडला ठेवायचं आहे. त्याच्यानंतर पुन्हा तीच कढई घ्यायची, त्याच्यात थोडंसं तूप टाकायचे आणि तूप टाकून यात जे आपण ड्राय इंग्रेडियंट्स घेतलेले आहेत ते सर्व परतवून घ्यायचे आहेत. परतल्याच्यानंतर आपण जो भरडा सुरुवातीला भाजला होता तोही याच्यात पुन्हा परतवून घ्यायचा आहे. तर मंद आचेवरती 10 ते 15 मिनटं झाकण ठेवून छान अशी लापशी शिजवून घ्यायची आहे. तर हीच सेम लापशी कुकरमध्ये देखील बनवू शकता, पण आम्ही कढईतच बनवली. कढईत बनवलेली लापशी देखील खूप छान चविष्ट लागते. जेवढी आपण हिला जास्त वेळ शिजवू तेवढीच ती जास्त शिजते आणि खूप छान टेस्ट लागते. तर अशा प्रकारे शिजत आली आहे. आता ह्याला अजून थोडं पाणी टाकायची गरज वाटते. तर त्याच्यानंतर पुन्हा मध्ये एकदा चेक करायचं आहे, कारण गूळ आहे यात, त्याच्यामुळे लागण्याची शक्यता असते खाली. त्याच्यामुळे मध्ये मध्ये हलवत पाणी किती हवं आहे किती नाही हे चेक करत आपली लापशी छान अशी शिजवून घ्यायची. तर आता याला इथे 1 वाटी अजून पाणी टाकलं आहे. तर 1 वाटी असं करत साधारण ह्याला 6 वाटी पाणी लागलं आहे आणि 6 वाटी पाणीमध्ये अगदी परफेक्ट अशी लापशी शिजवून आपली तयार झालेली आहे. तर अशा प्रकारे लापशीची रेसिपी आपली कंप्लीट झालेली आहे. तर पाहू शकता किती छान असा रंग आला आहे, छान अशी लापशी शिजली आणि मोकळी सळसळीत झालेली आहे. तर त्यानंतर सोबतच काळ्या मसाल्याची बटाट्याची छान अशी भाजी बनवली होती. भाजी शिजते, लापशी पण आपली शिजून झालेलीच आहे ऑलरेडी. तर छान अशी लापशी, भात, बटाट्याची भाजी आणि भाकरी असा मेन्यू होता आज. बटाट्याची भाजी शिजते तोपर्यंत भाकरी देखील करून घेऊयात.
काळ्या मसाल्याची भाजी म्हटल्याच्या नंतर भात तर ऑफकोर्स बनतोच. तर छान असा शारदा कोलमचा जीरा राईस मॉमने बनवलं होतं. तर छान असा जीरा राईस बनवून देखील तयार आहे. हा शारदा कोलमचा तांदूळ इतका छान आहे ना, भात अगदी मोकळा, सळसळीत आणि इतका चविष्ट होतो ना, तर काय सांगू ह्या भाताबद्दल. तर अशा प्रकारे माझ्या मॉमने इतका मस्त भात बनवला होता. तर भात, भाजी, लापशी आणि भाकरी मस्त जेवणं वगैरे केली. तर अशा प्रकारे आजचा व्हिडिओ देखील इथेच थांबवूयात. कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. बाय. टेक केअर. आणि हो, लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. बाय.